महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। हरित क्रांतीचा प्रेरणादायी सोहळा। कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सार्डे येथे वृक्षारोपण व कर्तृत्ववानांचा सन्मान उत्साहात संपन्न। उरण तालुक्यातील सार्डे गावातील कोमनादेवी ऑक्सिजन पार्क येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पार पडला। काही वर्षांपूर्वी ओसाड असलेला डोंगर आज सार्डे विकास मंचच्या अथक परिश्रमातून हजारो वृक्षांनी नटलेला हिरवागार ऑक्सिजन पार्क म्हणून बनला असून निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे। या हरित उपक्रमामुळे परिसरातील पर्यावरण संवर्धनाला एक नवी दिशा मिळाली असून दररोज अनेक नागरिक या पार्कला भेट देत आहेत। या कार्यक्रमादरम्यान सौ निशा प्रीतम म्हात्रे कोपरोली यांच्या हस्ते ऑक्सिजन पार्कमध्ये सातत्याने परिश्रम घेणाऱ्या 12 महिला मजुरांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला। त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाचा गौरव करत त्यांना पुढील कार्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले। याच प्रसंगी बॅचलर ऑफ आर्ट्स इन क्युलिनरी आर्ट्सचे शिक्षण पूर्ण करून दुबई, चीन, मालदीव, श्रीलंका, कतार आणि ओमान या 6 देशांमध्ये कामाचा अनुभव घेऊन परतलेल्या शुभम प्रमोद पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच उरण पूर्व विभागात 24 तास निस्वार्थ ॲम्ब्युलन्स सेवा देणारे सामाजिक कार्यकर्ते समीर पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घनश्याम गवंडी, पोलीस हवालदार विजय पाटील, रमेश घुगरे, स्वप्नील म्हात्रे, माजी सरपंच प्रसाद पाटील, सार्डे ग्रामपंचायतीचे सरपंच रोशन पाटील, आदर्श शिक्षक उपेंद्र ठाकूर, निवास गावण, सौ निशा प्रीतम म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, प्राध्यापक अनिल नायडू, प्रशांत म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, नितीन म्हात्रे, गणेश भोईर, कृषिमित्र प्रकाश माळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, श्री राधाकृष्ण महिला ग्रुप, सार्डे विकास मंचाचे सदस्य, महिला मजूर, स्वयंसेवक आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घनश्याम गवंडी म्हणाले, आपण करत असलेले कार्य चुकीचे, वाईट, पाप किंवा खोटे नाही आणि त्यातून कोणालाही त्रास होत नसेल तर समाजासाठी चांगले कार्य हे करत राहा। त्यांच्या या प्रेरणादायी विचारांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सौ निशा प्रीतम म्हात्रे यांनीही महिला मजुरांच्या जिद्दीचे, कष्टाचे आणि सेवाभावाचे विशेष कौतुक केले। उन्हाळा, पावसाळा किंवा वादळी वाऱ्याची पर्वा न करता त्या स्वतःच्या घरचे कार्य समजून ऑक्सिजन पार्कची सेवा करत असल्याबद्दल त्यांना सलाम केला। कार्यक्रमातील उपस्थितांसाठी अजित पाटील यांच्या वतीने अल्पोपहाराची तर प्रकाश माळी यांनी चहाची व्यवस्था केली। कार्यक्रमाचे प्रभावी आणि ओघवते सूत्रसंचालन चेतन पाटील यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी सार्डे विकास मंचच्या वतीने सर्व मान्यवर, महिला मजूर, स्वयंसेवक, निसर्गप्रेमी आणि उपस्थित नागरिकांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। एक झाड हजारो श्वास हा संदेश देत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला। समाजातील एकजूट, पर्यावरणाप्रती असलेली बांधिलकी आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा सुंदर संगम यावेळी घडवून आणणारा हा उपक्रम सर्वांच्या सहभागामुळे अत्यंत यशस्वी असा ठरला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, सार्डे उरण। महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत आणि आपल्या मातीतील ज्यावेळेस माणसं आणि महिला असतात त्यावेळेस कोणतंही काम छोटं नाही किंवा कोणतंही काम मोठं नाही। खरं तर ऑक्सिजन पार्क आज आपल्याला सजलेलं दिसतंय बघा। जेवढी झाडं दिसत आहेत ना, ती जेवढी झाडं लावलेली आहेत त्याहीपेक्षा ती जगवलेली आहेत आणि त्या पाठीमागे बऱ्याच जणांचा हात आहे, सगळ्यांचाच हात आहे। परंतु नागेंद्र म्हात्रे भाऊंनी एखादा शब्द जर त्या महिलांना दिला किंवा त्या स्वतः वाटतं त्या महिलांना की आपण जी झाडं लावलेली आहेत ती झाडं जगली पाहिजेत, त्या झाडांना पाणी घालणं, मग पाऊस असू द्यात, ऊन असू द्यात, वारा असू द्यात, काही असू द्यात, त्या झाडांची निगा राखणं आणि ती झाडं जगवणं किंवा आजूबाजूला काही गवत असेल हे सगळं साफ करण्याचं काम आमच्या माता, महिला भगिनी करतायत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत। खरं तर निशाताईंच्या संकल्पनेतून ते आपण करणार आहोत, त्याचबरोबर त्यांचं एक काम सांगतो।